रविवारचा दूरदर्शनवरचा सिनेमा पाहायला येणारे लोक घरात भयंकर कचरा करत. तो कचरा सहसा शेवेचे तुकडे, चणे शेंगदाण्याची सालं, भुईमुगाच्या उकडलेल्या शेंगांची टरफलं आणि क्वचित उकडलेल्या अंड्याचा कवचाचा असे. हा कचरा पाहून वडिलांच्या अंगाचा तिळपापड होईल. बरेचदा मग ते पुढच्या रविवारी लोकांना घरातच घेत नसत. तरीही लोक आशाळभूतपणे घराबाहेर थांबत, झाडावर चढून ताटकळत बसत. मग त्यांच्याकडे पाहून मग मध्येच वडिलांचं मन रवलं की मग ते उदार अंतःकरणानं अशा लोकांना घरात येऊ दे. रविवारचा सिनेमा आपल्याला कायमचा निर्धोक पाहता यावा यासाठी काही लोक स्वतःहून स्वयंसेवकाची भूमिका अंगावर घेत. म्हणजे आमच्या अंगणात प्रवेश घेणाऱ्या कोणाचेही खिसे तपासून मगच त्याला आत सोडत. सिनेमा चालू असतानाही गाणी लागली की हे स्वयंसेवक संशयितांच्या तोंडाकडे लक्ष ठेवून कुणी काही गुप्तपणे आत आणलेले खाद्यपदार्थ चघळत आहे का याचा आढावा घेत. त्या काळात या स्वयंसेवकांनी स्वतःलाच काही विशिष्ट अधिकार बहाल करून घेतले होते. म्हणजे 6 वाजता सुरू झालेल्या सिनेमाला इंटरवल असे ते 7:30च्या मराठी बातम्यांचा. या मध्यंतरात तट्ट फुगल्या फुग्यात एकदम हवा जावी तसं आमचं माझघर रिकामं होऊन जाईल. या रिकाम्या माझघरात मग उभ्या गावचा वास तुंबून राहील. 5 मिनिटात सिनेमा पुन्हा सुरू झाला की मग माझघर अगदी यथोचित भरून जाईल आणि लोकांच्या गर्दीत गावचा वास विरून जाईल. 7:30च्या बातम्यांच्या मध्यंतरात बरेचदा परिटाळीतला विष्णू दोडके आमच्या घरासमोरच्या रस्त्यावर येऊन टोपलीत चणे शेंगदाणे विकायला बसे. कधीकधी जहरू मोहल्ल्यातल्या अल्लादीन साहेबराव उकडलेली अंडी विकायला बसे. नाम्या रहाळकर सारखे स्वयंसेवक या लोकांना पुडीभर दाणे आणि एखाद्या उकडलेल्या अंड्याच्या मोबदल्यात वडिलांच्या वक्रदृष्टीपासून वाचवत. म्हणजे गावात त्या काळात एक 5-6 टीव्ही होते. रामेश्वर मंदिरासमोर राहणाऱ्या इंगळे आजी तर एरवी येणाऱ्या एकटेपणापासून कंटाळल्यानं लोकांना विनाशर्त मुक्त प्रवेश देत. इंगळे आजींचा मुलगा त्या काळात अमेरिकेत होता आणि त्यानं त्यांच्यासाठी तिथून टीव्ही आणला होता.